नमस्कार, वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फिश फ्राय बनवणार आहे। वरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ लुसलुशीत असे टेस्टी फिश फ्राय बनवून तयार होतात। आता इथे मी मासे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मासे घेऊ शकता। स्वच्छ धुवून त्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट लावून घ्यायचे। 15 मिनिटे तसंच ठेवून देऊया। आता 1 चमचा रवा, चिमूटभर हळद, पाव चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून कोटिंग तयार केले। तर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चिकन फ्राय मसाला, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे। याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा कोकम सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये 1 चमचा तेल घातले, थोडंसं पाणी घालायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता सगळ्या माशांना आपण हे कोटिंग असं व्यवस्थित लावून घेणार आहे। अशी पेस्ट सगळीकडून लागल्यामुळे त्याची कोटिंग निघत नाही आणि मासे एकदम टेस्टी असे चटपटीत तयार होतात। आता सगळी तयारी झाली, आपण मासे फ्राय करायला घेऊया। दोन्ही साइडने माशांना रव्याची कोटिंग करून घ्यायची। सगळे मासे मी रव्यामध्ये असं घोळून घेतले। आता तवा गरम करून घेतलाय, यावरती तेल घालून घ्यायचे। तेल चांगलं तापू द्यायचे। आता रव्यात मिसळून घेतलेले मासे यावरती ठेवायचे। एका वेळेस जेवढे मासे बसतील तेवढे आपण यावरती ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्या कडेने तेल सोडून घ्यायचे आणि दोन्ही साइडने आपल्याला खरपूस असे मासे फ्राय करून घ्यायचे। अलट पलट करून दोन्ही साइडने आपण शिजेपर्यंत मासा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। आता बघू शकता एकदम असा छान गोल्डन कलर आलेला आहे। मासे एकदम छान फ्राय झालेत। दुसऱ्या साइडने सुद्धा आपण असंच फ्राय करून घेऊया। आता दोन्ही साइड मी मासे व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत। आता ते तव्याच्या एक साइडला घेऊया आणि उरलेले मासे सुद्धा आपण याच पद्धतीने फ्राय करून घेऊया। तर पुन्हा यामध्ये तेल घालायचे आणि उरलेले सगळे मासे ठेवून घ्यायचे। आता याला कडेने तेल सोडून घेऊया आणि दोन्ही साइडनी एकदम कुरकुरीत होईपर्यंत फिश फ्राय करून घेऊया। आता फिश फ्राय बनवून तयार झालेले आहे। वरतून मी कढीपत्ता टाकले, याने एकदम छान फ्लेवर येतो। आता एकदा हे आपण मासे पलटी करून घेऊया। यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। एकदम छान असे आपले फिश फ्राय बनवून तयार झालेले आहेत। एकदम टेस्टीला कुरकुरीत असे फिश फ्राय बनवून तयार झालेले आहेत। गरम गरम सर्व करायचे। याबरोबर तुम्ही कोथिंबीर पुदिनाची चटणी सर्व करू शकता। तर ही फिश फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। पुन्हा भेटू अशाच रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।